लोकसभेचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत, पण त्यांचं 400 पारचं स्वप्न भंगलं आहे। तर इंडिया आघाडीने 232 जागा मिळवल्या आहेत। यामध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आहे। काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत। तर एकीकडे सरकार पुन्हा एकदा स्थापन करू अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। मात्र ठाकरे गटाने नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। एनडीएचे बहुमत टेकूवरचे आहे आणि ते टेकू डळमळीत आहेत अशी टीका ठाकरे गटाने सामनातून केली आहे। स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे। हा लोकशाहीने हुकुमशाही झुंडशाहीवर विजय मिळवला आहे असंच म्हणावं लागेल। नरेंद्र मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारख्या उडून गेला। लोक सार्वभौम आहेत, लोकशाहीचे संरक्षण करते लोकच असतात हे भारताने दाखवून दिलं आहे। 400 जागा निवडून द्या नव्हे 400 जागा निवडून आणणारच या अहंकाराला भारतीय जनतेने पायदळी तुडवलं। खुद्द वाराणसीत मोदी सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले। नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोडीने भारत देशाचा तुरुंग केला। जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचं किंवा वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकलं गेलं अशी टीका ठाकरे गटाने सामनातून केली आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभव मान्य करतील का असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आला आहे। सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा, पण सत्ता स्थापनेचा दावा करताना पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याविषयी त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल। आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही। देशातली लोकशाही वाचवली पाहिजे, देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे, ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती। तीच भावना आजही कायम आहे। उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू।